तिकडे पुण्यामध्ये आणखी एक जमीन घोटाळा उघड झालाय। पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या पशुसंवर्धन विभागाची 15 एकर जमीन परस्पर विकल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। या प्रकरणी हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे सांगळे यांचं निलंबन करण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिलेत। सध्या राज्य सरकार जमीन घोटाळ्यासंदर्भात ऍक्शन मोडवर आहे। पशुसंवर्धन विभागाची जमीन नेमकी कुठे आणि प्रकरण नेमकं काय, या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। मुंडवा आणि बोपोडी पाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमधील पशुसंवर्धन खात्याच्या तब्बल 15 एकर जमिनीचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तातवडे येथील डांगे चौक हे प्राइम लोकेशन मानलं जातं आणि त्यालाच लागून असलेलं पशुसंवर्धन खात्याचं हे 178 एकर क्षेत्र, यातील सर्वे नंबर 20 मधील 15 एकर जमिनीचा गैरव्यवहार झालाय तब्बल 33 कोटी रुपयांना। 21 व्यक्तींनी पुण्यातील कपिल फकीर आणि अहिल्यानगर येथील सय्यद फैयाज अजमुद्दीन यांच्यासोबत हा गैरव्यवहार केल्याचं आता निदर्शनास आलेलं आहे। ज्या 21 व्यक्तींनी हा गैरव्यवहार केलाय त्यांच्या खाजगी मालकीची ही जमीन आहे, मात्र सध्या पशुसंवर्धन विभागाचा याच्यावरती ताबा आहे। या प्रकरणी या 21 व्यक्तींनी उच्च न्यायालयात खटलाही दाखल केलाय। ऑक्टोबर 2024 ला जी सुनावणी झाली त्यावेळी ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली नाही असं उच्च न्यायालयानं पशुसंवर्धन विभागाला कळवलं। त्यामुळं यावरचा हक्काचा शेरा काही काळासाठी हटवण्यात आला। याचाच गैरफायदा या 21 व्यक्तींनी घेतला आणि हा गैरव्यवहार परस्पररित्या केलेला आहे। पशुसंवर्धन विभागाची कोणतीही परवानगी या निमित्त घेतली गेली नव्हती। पार्थ पवारांच्या ॲमेडिया कंपनीनं जेव्हा शासकीय जमीन खरेदी केली, मोठा गदारोळ झाला। त्यानंतर विविध विभाग आपापल्या जमिनीची माहिती घेत आहेत, त्यातच ही बाब समोर आल्याचं बोललं जातंय। मग पशुसंवर्धन विभागानं जेव्हा पुणे विभागीय आयुक्तांना ही बाब कळवली, पुणे विभागीय आयुक्तांनी मुद्रांक शुल्कला हे सांगितलं। मुद्रांक शुल्क विभागानं पडताळणी केली आणि त्यामध्ये दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांनी लेटेस्ट 7/12 घेऊन हा सगळं दस्त करणं गरजेचं होतं, तसं त्यांच्याकडून झालं नाही। त्यामुळे दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचं आज सकाळीच निलंबन करण्यात आलंय। परंतु पार्थ पवारांच्या ॲमेडिया कंपनीनं जसा शासकीय जमिनीचा गैरव्यवहार केला आणि त्यावेळेला गुन्हा दाखल झाला, तसाच गुन्हा आता या प्रकरणी दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।